मेन म्हणजे आजची जी पावती मला दिली ही बकासूरमुळेच मिळालेली. बर आपले वैभव शेठ आहेत, वैभव साळुंके, त्यांनीच चिमण्यासाठी पावती दिलेली आहे. बर बर बर. आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज आपल्याला बकासूरच्या आशीर्वादाने एक नंबरचे आपण मानकरी झालो. नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं केकलीकरांचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला घरचा साज म्हणजे चिमण्या आणि वादळ. अमित शेठ नमस्कार. नमस्ते. पहिल्यांदा अभिनंदन तुमचं. पुन्हा एकदा मागच्या मैदानात ही जोडी पाहिलेली, एक नंबर केला, आज पुन्हा एकदा ती जोडी पाहिली. हो, धन्यवाद. काय सांगेल या जोडीविषयी, कसं पळ आहे, कसं काय? दोन्ही आपली खेळावरचे बैल आहेत, शानी बैल आहेत, ज्याच्या जागेवरती पळतात. त्याच्यामुळे गाडीला स्टार्ट टू एंड पर्यंत चांगलं स्पीड लागतं, गाडी जुटून पळते ती. आज फायनलला अटीतटीची लढत होती, त्याविषयी काय सांगाल? कारण सगळ्या गाड्या एकसारख्याच आल्याच वर म्हणावं लागेल. नाही, आता रान कसं होतं, थोडस एकर होतं रानाला, पण व्यवस्थित सगळं नियोजन असल्यामुळं आता फायनल म्हणल्यानंतर न जो बैल पळल त्याचाच नंबर येतो. मग तो आपला असो किंवा आपल्या मित्रांचा असो, जी गाडी योग्य पळते त्याचा प्रथम क्रमांक होतो. बर, एक प्रकारे तुम्ही म्हटला नशीब लागतं घरची जोडी पाहायला, आणि आज घरची जोडी पळते आणि गुलाल घेते म्हणावं लागेल, त्याविषयी काय सांगेल? घरची कसं आहे, आताच्या चालू स्थितीमध्ये घरचा साथ पळणं खूप महत्वाचं आहे, आणि हे आता मैदान क्षेत्रात खूप कमी प्रमाणात दिसतंय. आणि ते आपल्याला परमेश्वराच्या कृपेने आपली घरची गाडी चांगली टॉप लेवलला पळते. आता चिखलीमध्ये बी एक नंबरची मानकरी झालेली, जोगोडी मैदानात पण एक नंबर केलेले आहे. बर बर बर. प्रतिकृती दिसते, आपला सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर, आणि सोबत आहे सोन्या 50-50. काय सांगाल? आणि तुमचा लाडका बैल? ते काय लाडका बैल त्याच्यामुळेच माझ्याकडे आलाय तो परत. काय सांगाल या जोडीबद्दल? ही जोडी काय चांगली पळते, आणि याच्यात सगळ्यात मोठं श्रेय जातं ते आमच्या अख्तरला आणि नवाबाईला. दोघांची सांभाळणी टॉप लेवलला आहे, त्याच्यामुळे आपण उड्या मारतोय. नाही तर सांभाळणी व्यवस्थित नसेल, काय नसेल तर ते बैल पळू शकत नाहीये ना, आपल्याला गुलाल भेटू शकत. सगळं जे काय कष्ट आहे ते दोघांचं आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही म्हणला तसं आशीर्वाद आहे 100%. 100% बकासूरचा 100% आशीर्वाद आहे. त्याच्याबरोबर सोन्याचा बी आपल्याला त्याच्याबरोबर आशीर्वाद मिळालेला आहे, आणि ते नशिबाने घ्यावं लागतं. आणि त्याच्या आशीर्वादाने खूप काही आतापर्यंत मला मिळालेलं आहे आणि मिळतच चाललेलं आहे. असंख्य बक्षीस आज कमिटीने दिलेत, काय आनंदाचं वातावरण आहे. कारण मला वाटतं छकडा पण दिला, खताची पोत, याची आपली खाद्याची पोती दिलेली आहे, बकेट दिलेले, ट्रॉफी दिली, जार दिलेला आहे. म्हणजे काय सांगाल तेवढं कमी. म्हणजे त्यांनी जे म्हणलं होतं की आता पिकअपच घेऊन यायची, एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षिसाची लय लूट केली. आणि विशेष म्हणजे या मैदानाला पुढच्या वर्षीपासून महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळणार आहे, त्याविषयी काय सांगेल? नाही, त्या लेवलचं मैदान आहे. कमिटीचं बोलायचं गेलं तर ते नियोजन एक नंबरचं नियोजन केलं होतं. जिथल्या तिथं कुठल्याही चिठ्ठ्याही पारदर्शक काढण्यात आल्या, आणि पूर्ण पारदर्शक मैदान झालं. कोणावर अन्याय वगैरे झाला नाही, कोणाला दुखापत झाली नाही. चांगल्या प्रकारे पार पडलं मैदानाचं. पुन्हा दिसेल आम्हाला हे घरचा साज 100% घरचा साज दिसेल. अमित शेठ, आम्हाला प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे प्रेक्षकांची बरीचशी इच्छा आहे, चिमण्या आणि बकासूर केव्हा पळताना दिसेल? येत्या काळात पळताना दिसेल तुम्हाला. त्याच्यावरती बोलणे चालू आहे मामाची माझी, काय नियोजन करायचं, कुठल्या फाटीला करायचं. पण नियोजन झालं तर मोठ्या मैदानात 100% होणार आहे. चर्चा लवकरच होणार आहे, तुम्ही म्हटलं मामांची आणि तुमची केव्हा? नाही, उद्याच आम्ही बोलणार आहे. उद्याच मामांचं थोडस काम आहे वाघोलीमध्ये, येणार आहेत, बोलणार आहेत. त्याच्याविषयी बी आमची थोडी चर्चा होणार आहे. आणि मेन म्हणजे आजची जी पावती मला दिली ही बकासूरमुळेच मिळालेली. आपले वैभव शेठ आहेत, वैभव साळुंके, त्यांनीच चिमण्यासाठी पावती दिलेली आहे. आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज आपल्याला बकासूरच्या आशीर्वादाने एक नंबरचे आपण मानकरी झाले. सर्व समन्वय जुळून आले आज, लवकरच पायरा जुळणार. सकाळी आमचं थोडस म्हणजे काय मणी नाही ध्यानी नाही, मला म्हटले शेठ पावतीची काय अडचण? हा म्हणलं आहे. त्यांनी लगेच एका फोनवरती मला पावती वगैरे दिली, आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपला एक नंबर बी झाला. चालेल, शुभेच्छा राहतील तुम्हाला, आणि असंच कायम गुलाला दिसो हीच आशा करूया. धन्यवाद.